चिमठाणे गावातील जिल्हा परिषद शाळेची इमारत गेल्या 150 ते 200 वर्षांपासून जुनी व जीर्ण अवस्थेत असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. पावसाळ्यात शाळेच्या वर्गखोल्यात पाणी गळते, बसण्याची पुरेशी व्यवस्था नाही, तसेच पिण्याच्या पाण्याचीही सुविधा अपुरी आहे. या सर्व समस्यांची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते व माजी सैनिक महेंद्र पाटील उर्फ सोनू फौजी यांनी पुढाकार घेतला. शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन त्यांनी मुख्याध्यापकांकडून अडचणी समजून घेतल्या आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी नव्या इमारतीची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर त्यांनी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांची समक्ष भेट घेऊन चिमठाणे जिल्हा परिषद शाळेच्या धोकादायक अवस्थेबाबत सविस्तर माहिती दिली. पालकमंत्री रावल यांनीही या विषयाची गंभीरता ओळखून तात्काळ कारवाईचे आश्वासन दिले. नव्या, आधुनिक आणि डिजिटल स्वरूपातील शाळा इमारत उभारण्यासाठी शासन स्तरावर प्रस्ताव मंजूर करून निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले. महेंद्र पाटील यांनी आवश्यक कागदपत्रांसह लवकरच प्रस्ताव सादर करण्याची तयारी दर्शवली असून चिमठाणे गावात तालुक्यात आदर्श ठरेल अशी शाळा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या समस्या दूर होऊन शिक्षणाच्या दर्जात मोठी सुधारणा होईल अशी आशा गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.